आजच्या काळात आपली पर्सनल लाईफ सोशल करण्याचा ट्रेंड जोरात आहे. आपण काय खातोय, काय पितोय, कुठं फिरतोय ह्या सगळ्या अपडेट्स आपण सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो आणि त्यातनं येणाऱ्या लाईक्स, व्ह्यूज, कमेंट्स यातनं आपण आनंद शोधत असतो. सोशल मीडिया हा जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य असा भागच झालाय म्हणून समजा. आणि अशातच संभाजीनगरमध्ये हीच गोष्ट एकीच्या जीवावर बेतली आहे. सोशल मीडियासाठी रील बनवताना अपघात होऊन छत्रपती संभाजीनगरच्या एका 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय. श्वेता सुरवसे ही मूळची मुंबईची रहिवासी. वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं सुरवसे कुटुंबीय काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थायिक झालं. छत्रपती संभाजीनगरच्या हनुमान नगर गल्ली क्रमांक 2 मध्ये त्यांचं घर होतं. इथल्याच 1 नंबर गल्लीतल्या सूरज मुळे ह्या तरुणाशी तिची मैत्रीही झाली. सोमवारी 17 जून रोजी सकाळी श्वेता आणि सूरज ही दोघंही 4 व्हीलरनं खुलताबाद जवळच्या सुलीभंजन या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले. सुलीभंजन हा एक गड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकनाथ महाराजांनी साधना केलेलं ठिकाण आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध असं दत्त मंदिर इथं असल्यानं इथे कायमच पर्यटकांची गर्दी असते. श्वेता आणि सूरज हे दोघं सुद्धा ह्या निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. निसर्गरम्य वातावरण बघून श्वेताला रील करण्याचा मोह आवरला नाही आणि तिनं तिच्या मित्राला रील काढायला सांगितली. श्वेता गाडीत बसली. तिनं सीट बेल्ट सुद्धा लावला, पण तिला गाडी चालवता येत नव्हती. रील काढणारा मित्र तिला रील शूट करता करता गाडी चालवण्याच्या सूचना सुद्धा देत होता. तिनं सुद्धा गाडी सुरू केली आणि हळूहळू गाडी चालवायला सुरुवात केली. गाडी पुढे येण्याऐवजी मागे जायला लागली. तिचा मित्र सुद्धा गाडीच्या सोबत जायला लागला. तो तिला क्लच आणि ब्रेक दाबण्याच्या सूचनाही देत होता. गाडी झटक्यानं अचानक जोरात मागे जायला लागली. अचानक एक्सिलेटरवरती पाय पडला आणि त्यामुळे कदाचित हे घडलं. पण जे काही घडलं ते दृश्य फारच विदारक होतं. गाडी इतक्या जोरात रिव्हर्स गेली की तिचा मित्र जोरजोरात ब्रेक ब्रेक म्हणून ओरडायला लागला आणि काही करण्याच्या आतच ती गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. मोठमोठ्या दगडांना, झाडांना धडक देत गाडी आत गेली आणि गाडीचा अक्षरशः चिंदामिंदा झाला. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार श्वेतानं सीट बेल्ट लावलेला असताना सुद्धा ती गाडीच्या बाहेर फेकली गेली. जबर मार लागल्यानं तिचा जागीच मृत्यूही झाला. रील काढण्यासाठी गाडीत बसल्यावर तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण काही वेळातच घडलेल्या ह्या अपघातामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हसू कायमचं हिरावून घेतलं. या अपघाताची नोंद खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. तर श्वेताच्या कुटुंबियांनी तिच्या मित्रावर गंभीर आरोप लावत हा अपघात नसून मर्डर आहे असाही आरोप केला. त्यामुळे आता ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय. श्वेताच्या मावस बहिणीनं माध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार त्या म्हणतात की श्वेताच्या इंस्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची रील्स किंवा काही पोस्ट नाहीये. तिनं कधीच रील्स केलेल्या नाहीयेत. श्वेतानं घरून जाताना इतकंच सांगितलं होतं की ती तिच्या मित्राच्या घरी चालली आहे. सुलीभंजनचा कुठलाही उल्लेख केलेला नव्हता आणि अचानक घरच्यांना संध्याकाळी फोन येतो की तिचा अपघात झालाय. त्यांना सांगण्यात आलेलं की तिचा पाय तुटलाय, पण हॉस्पिटलला गेल्यानंतर कळलं की ती एक्सपायर झाली आहे. श्वेताच्या कुटुंबियांच्या आधी तिच्या मित्राच्या जवळचे लोक त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या माध्यमातूनच श्वेताच्या मावस भावाला ही गोष्ट कळाली. ती जर रील बनवत नव्हती तर मग घरापासून 30 ते 40 किलोमीटर दूर जाऊन ती रील का बनवेल? त्यामुळे हा अपघात नसून खून आहे, मर्डर आहे असं श्वेताच्या मावस बहिणीनं मीडियाला सांगितलं. नेमकं काय घडलं हे आपण त्या व्हिडिओद्वारे पाहिलंय, पण श्वेताच्या कुटुंबियांचा आरोप मात्र खुनाचा आहे. तसा गुन्हा सुद्धा त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलाय. या घटनेचा तपास होईलच, पण प्रश्न उरतो तो सोशल मीडियावर टाकण्यासाठी रील्स, फोटोज काढताना आपण बघतो की लोक आपला जीव धोक्यात घालतात, जीवघेणे स्टंट्स करतात. त्या ठिकाणी दिलेल्या सूचनांचं पालन करण्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी आपल्या जीवावर सुद्धा बेततात. आपण मौज मजा करण्यासाठी जातो, मजा मस्ती सुद्धा करतो, पण कधीही प्रसंगावधान राखावं, कारण की कुणीतरी घरी आपली वाट पाहतंय हे लक्षात असू द्यावं.